सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजेर तपोवन तालुका परळी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर. चाल आता काकबरशुंडी आणि शिवजी त्या ठिकाणी येत आहेत. बरोबर आहे ना? शिवजी आणि काकबरशुंडी त्या ठिकाणी येत आहेत. ते द्वारपाला अडवतात, कुठे डबल कस काय आले? आता पक्ष बदलून आलोय म्हणे. मग वेगळ्या पक्षात होतो, आता पक्ष बदलून आलोय. आता मग वेगळे साधू म्हणून होतो, आता डॉक्टर म्हणून आलोय. डॉक्टर कोण? डॉक्टर आहे. शिवजी म्हणतात काकबरशुंडी मी डॉक्टर आहे. हा तुला सोडलं जाते, याला शिवजीला, याला नाही. अरे शिवजी म्हणतात अरे बा मी कंपाऊंडर आहे, मी कंपाऊंडर. हा शिवजी हे म्हणतायत, सगळं सांगतोय हे मी कंपाऊंडर आहे म्हणे. कंपाऊंडर औषध द्यायला याला कळतं म्हणे, पण ते कोणत्या गोळ्या कशा दिल्या पाहिजे हे मला कळतं म्हणे. कंपाऊंडर आहे, मला जाऊ द्या म्हणे. काय देव आहेत महाराज, देवाच्या दर्शनासाठी काय काय बघा. मी कंपाऊंडर आहे, मला गेलं पाहिजे, मला जाऊ द्या, अजिबात नाही. अरे तू दाढी वाढलेली जटा नाचला, कुठे कंपाऊंडर असतो काय? नाही मला जाऊ द्या. शिवजीचे डोळे पाहत आहेत, शिवजीचे डोळे, मला जाऊ द्या, मध्ये जाऊ द्या, देवाचं दर्शन करायचंय. ऐका बरं. आता पक्ष बदलून पक्ष बदलून आला. असंच आम्ही बस एका मंत्र्याच्या बायकोला भेटलो होतो. खूप मोठे होते, मी नाव सांगणार नाही. आम्ही मुंबईमध्ये गेलो होतो. आम्ही विचारले त्या मंत्र्याच्या बायकोला, काय हो ताई, तुमचे मालकच कवाही टी व्हीवर दिसतात बघा, तेव्हा टी व्हीवर असतात तुमचे मालक. पेपरला सुद्धा तुमच्याच मालकाच्या बातम्या असतात, नेहमी बघतो आम्ही तुमचेच मालक असतात, टी व्हीवर सुद्धा तुमचेच मालक असतात. खूप उपकार आहेत तुमच्या मालकाचे महाराष्ट्रावर, खूप उपकार आहेत. आमचा प्रश्न असा आहे की तुमच्या मालकाचे महाराष्ट्रावर जर एवढे उपकार असतील तर आमचा प्रश्न आहे तुमच्यावर काय उपकार आहेत? हे उपकार असतील ना म्हणे. महाराज माझ्या मालकाचे एवढे उपकार आहेत, मी ते शब्दात सांगू शकत नाही म्हणे. मला शब्दात सांगू शकत. अरे बापरे, एवढे उपकार आहेत? हा खूप केक, पण सांगा ना किती? नाही सांगू शकत नाही म्हणे, एवढे उपकार केले. म्हटलं कसं काय? नाही सांगा ना. नाही म्हणे सांगू शकत नाही. म्हटलं सांगा किती उपकार आहेत. त्या बाईनं सांगितलं, महाराज माझ्या मालकाचे माझे एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत. माझ्या मालकानं आत्तापर्यंत एवढे पक्ष बदललेत, अजून मला बदललं नाही. हे फार मोठे उपकार केलेत माझ्यावर. फार मोठे उपकार केलेत माझ्यावर. बदलत नसतात दादा, मोठी माणसं कधी बदलत नसतात, म्हणून बदलायचं नसतंय, अजिबात नाही. परत गेल्यावर पुन्हा का आला तसं विचारल्याच्या नंतर हे म्हणतात की आम्ही पक्ष बदलून आलो. त्यावेळेस म्हटले त्यावेळेस बस ड्रायव्हर असं म्हटल्याच्या नंतर काकबरशुंडी मी काय डिग्री आहे तुमची? बस ते डिग्री काय आहे तुमची? काकबरशुंडी म्हणतात की मी कंपाऊंडर आहे ना. कंपाऊंडर डिग्री आपली डिग्री खूप आहे म्हणे. आपली डिग्री आपल्यालाच माहीत नाही, एवढी डिग्री आहे म्हणे आपली. बरोबर आहे का ना? खूप डिग्री आहे म्हणे आपली काय डिग्री समी डिग्री काय म्हणे? आपली खूप डिग्री आहे, आपली खूप डिग्री आहे, लक्षात घ्या. म्हणून सांगतो मी, ऐका. डॉक्टर आणि कंपाऊंडर, बस डॉक्टर आणि कंपाऊंडर. एक डॉक्टरला बोलवलं, असं गाठ आली होती, गाठ बेंड म्हणतात ना आपल्याकडे, असं आलं होतं एका म्हातारीला. डॉक्टरला बोलवलं. डॉक्टर आणि कंपाऊंडर दोघंही त्या ठिकाणी गेले. म्हणे गाठ आली. म्हणे गाठ आली. डॉक्टरनं काय केलं? बस ती गाठ काढायची होती ना, गाठ काढायची होती. मस्त ते डॉक्टर होते, कंपाऊंडर होते. दुसरा एक पेशंट आला. म्हणे आमचा अगोदर बघा म्हणे, आमचा अगोदर बघा. म्हणे ठीक आहे, तुमचा अगोदर, म्हातारीचं नंतर बघा. तुमचं काय नाही म्हणे. उंट आहे म्हणे, उंट. आणि उंटाच्या नरड्यामध्ये इथं काही कवट अडकलं म्हणे. कवट कळतं ना तुम्हाला? कवटाचं झाड, कवट अडकलं म्हणे इथं, फळ. ठीक आहे म्हणे, चला. गेले डॉक्टर, घेतले 2 दगड घेतले, खालून एक दगड, वरून एक दगड, बस असं मारलं. कवट फुटून गेलं, उंट मोकळा झाला. कवट फुटल्यावर काय झालं? मोकळा झाला. चला म्हणे म्हातारीकडे चला. म्हटल्याच्या नंतर कंपाऊंडर म्हणला, 2 दगडामध्ये जर काम भागत असेल, 2 दगडामध्ये जर डॉक्टरकी होत असेल, हे 100 रुपये रोजाने याची हमालकी करण्यात मजा नाही. आपण सुद्धा डॉक्टर झालो. अरे 2 दगड लागतात, आपण सुद्धा डॉक्टर झालं पाहिजे म्हणे. आता डॉक्टर दवाखाना टाकला दवाखाना. अरे बस नवीन डॉक्टर झालाय म्हणून तीच म्हातारी पुन्हा तिथं आली. काय झालंय? बेंड आले. बेंड 2 दगड आणा 2 दगड आणले. खालून एक दगड लावला म्हातारीच्या मुंडक्याला, वरून एक दगड लावला. बेंडाव असा रट्टा मारला. बेंडाव मेली ना म्हातारी. बघता काय आहे? असला कुठं पेशंट, असला कुठं डॉक्टर असतो का? नाही. मी डॉक्टर आहे पण हा पेशंट आहे.
आले कस काय पक्ष बदलून आले म्हणे आम्ही आता पक्ष बदलून आलोय बर असं म्हटल्याचं मला सांगू द्या दादा त्यावेळेला म्हणून काकप्रशुंडी मागे वळून पाहतात तुम्ही जा याला नाही आम्ही सोडणार अरे ज्योतिषी आहे भविष्यकार आहे बघा त्याचा कसा वेश आहे चांगलं भविष्य सांगतोय बघा हा त्यानं भविष्य सांगितल्याशिवाय मला औषध देता येणार नाही ना त्याच्यामुळे आता मला सोडलं पाहिजे आता काकप्रशुंडी आणि शिवजी दोघांनाही मध्ये सोडलं जातंय माझ्याकडे लक्ष द्या मध्ये सोडलं जातंय शिवजीनं रामप्रभूनं शिवजीला बघितलं हरिहराची नजरानजर झाली हृदयीचे ती हृदय घातले ज्ञानोबराय म्हणतात शिवाचं आणि जीवाचं ऐक्य झालं राम आणि शिवानं एकमेकाला बघितल्या बरोबर रडणारे रामप्रभू आता हसायला लागतात रामप्रभू आता हसतात आणि भगवान शिवजी आता मोठ्याने रडायला सुरुवात करतात का शिवजी का रडतायत रामप्रभू का हसतायत त्याचं कारण आहे बघा शिवजी का रडतायत त्याचं कारण आहे एवढ्या दिवसातून माझ्या मालकाचं मला दर्शन झालं ना माझ्या मालकाचं मला दर्शन झालं बरोबर आहे ना दर्शन झालं म्हणून शिवजी रडतायत रामप्रभू का हसतायत त्याचं कारण महत्वाचं आहे रामप्रभू का हसतायत माहिती होईल त्याचं कारण आहे रामप्रभू म्हणतायत की एवढ्याही गडबडीमध्ये याही वेळेला शिवजीनं दर्शनाचा चान्स सोडला नाही दुसरं रूप बदलून का होईना भगवान शंकर दर्शनाला आले म्हणून आवरो एक कहू निज चोरी असं म्हटलं जातंय सुन गिरिजा अतिदृढमती मोरी ती सांगतात की आम्ही एक चोरी केली शिवजी कथा सांगतायत ना पार्वतीला ही कथा आपण काल परवा पाहिलं ना शिवजी म्हणतात पार्वती आवरो एक कहू निज चोरी आम्ही एक चोरी केली चोरी कशाची चोरी प्रभूच्या दर्शनाची आम्ही चोरी केली असं म्हणतायत बरोबर आहे ना असं म्हणतायत आणि मला असं वाटतंय की प्रभूचं दर्शन करण्यासाठी एखाद्या वेळेला त्रास झाला तरी हरकत नाही देव जोडे तरी करावा आधर्म असं म्हटलं जाते म्हणून माझी विनंती तुम्हाला सप्ताहात वर्गणी द्यायची असेल एखाद्या गरीबाला मदत करायची असेल तर तुम्ही 100 रुपये चोरून आणले नवऱ्याच्या खिशातले तरी हरकत नाही त्याचं पाप आम्हाला लागेल सगळं लागू द्या आम्हाला लागलं तर लागलं पण एखाद्या गरीबाला मदत करत असताना हा पण तुम्ही साडी घेण्यासाठी जर पैसे चोरले तर मग पाप लागणार जी बात नाही मला साडीचा रागच बात काय साड्या घेते 100 साड्या आहेत आमच्या घरात 100 साड्या मला दाखवतो या तुम्ही एकदा हा बरं सांगायला जावं तर ऐकत नाही काय करता सांगा हा काय करता म्हणा तुझं बी असंच आहे का म्हणा असंच आहे का असंच आहे सगळ्याचं असंच आहे काय असू द्या हे माझ्यावर घेऊन तुमचं सांगतोय बरं हे ध्यानात ठेवा माझ्यावर घेऊन तुमचं सांगतोय हे माझं सांगत नाही ऐका म्हणून शिवजी रडतायत प्रभू हसतायत दोघांची नजरानजर होते दर्शन घेतलं जात आहे बस काय कौशल्य म्हणते काय बाबा आहे काय साधू आहे काय मस्त साधू आहे काय औषध देणारा काय डॉक्टर आहे अरे गोळ्या द्यायची तर गरजच पडली नाही नुसतं बघितलंच गुण आलं म्हणे काय डॉक्टर आहे मस्त डॉक्टर आहे म्हणे आता पुढच्या वेळेस तुझ्या दवाखान्यात म्हणे काही अडचण नाही शिवजी म्हणतात अरे मी डॉक्टर नाही बाबा मी जगाचा डॉक्टर आहे आणि तुझ्या घरी जो जन्माला आलेला आहे ना तुझ्या घरी जन्माला आलेला हा माझा डॉक्टर आहे काय प्रेम आहे एकमेकाचं काय प्रेम आहे आपलं प्रेमच नाही ना कशाचं प्रेम आहे आपलं कशाचं देवावर सुद्धा प्रेम नाही आपलं असो दर्शन होतंय शिवजी आणि काकप्रशुंडी कैलास पर्वतावर निघून जात आहेत कैलास पर्वतावर शिवजी आणि काकप्रशुंडी निघून गेल्याच्या नंतर आता इकडं त्या ठिकाणी तो प्रसंग आपल्याला सांगायचा आहे गावातील नागरिक लोक त्या ठिकाणी आसनावर सगळे एकत्रित येतात प्रभूला त्या ठिकाणी नाव ठेवण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आता राबवला जातोय नाव ठेवणं महत्वाचं आहे ना नाव महत्वाचं आहे हा किती चांगलं नाव ठेवा लोक तुम्हाला नाव ठेवणारच बघा बरोबर आहे ना किती चांगलं नाव ठेवा लोक तुम्हाला नावच ठेवतात लोकांचा धंदाच आहे नाव ठेवणं नाव ठेवणार नाव चांगलं असलं पाहिजे बघा मुलाची नावं चांगली ठेवा घरामध्ये देवाची नावं ठेव जा शंकर महादेव कृष्ण राम अशी नावं ठेवा हा अशी नावं ठेवा बरोबर आहे ना आम्ही एका घरी गेलो होतो आणि एक मुलगा होता विचारलं काय नाव आहे याचं म्हणे याचं नाव टिप्या आहे टिप्या काय नाव आहे टिप्या 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 हा टिप्या नाव होतं टिप्या आणि तिकडून एक कुत्रा आलं होतं कुत्रं म्हणलं या कुत्र्याचं नाव काय म्हणे याचं नारायण नाव आहे नारायण नारायण
कुत्र्याचं नाव नारायण, पोराचं नाव बोला टिप्या. हा टिप्या. आम्ही अशी कथा होती, चाललो होतो कथेला. आम्ही नांगरलेलं रान होतं, नांगरटलेलं, आणि तिथे एक मुलगा उभा होता. आमची गाडी डायरेक्ट त्याच्या अंगावर गेली. त्याची माय शेजारी होती. दिसत नाही का म्हणे, कळत नाही का म्हणे, काय कळत नाही तुम्हाला, कळत नाही? माझा सनलाईट इथं बसलेला आहे म्हणून. सनलाईट, सनलाईट, सन म्हणजे सूर्य, लाईट म्हणजे उजेड, प्रकाश, बरोबर आहे. सूर्यासारखा ज्याचा प्रकाश तो सनलाईट. दुपारी 12 वाजता नांगरलेल्या रानामध्ये बॅटरी लावून बघावं लागतो. सनलाईट काय नाव आहे, सनलाईट. नाव चांगली ठेव. हो, नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. काय नाव जाळता, बरोबर आहे का नाही ना? हा, हे काय नाव आहे, नाव कुठं असतात का? हा, नाव शांती, रोज एक भांडण आणती. काय काय करमतच नाही. नाव तर शांती वा, बरोबर आहे का नाही? हा, नाव गंगा, नाव भागीरथी, प्यायला पाणी नाही घरात, आणि गंगा. हा, पाणी मागितलं मी हावदावून आणते. हा, नाव गंगा. काय जाळावे ते नाव, साच भाव नाही तो. माझी विनंती आहे आपल्याला की आपण भारतीय संस्कृतीतले आहात. देशाचा अभिमान आपल्याला असला पाहिजे, आणि अभिमान असताना आपण नावं सुद्धा चांगली ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. नामकरण विधीचा कार्यक्रम आहे. वाल्मिक ऋषी आहेत, वशिष्ठ ऋषी आहेत. माझ्याकडे लक्ष द्या. वशिष्ठ ऋषी हे राजा दशरथाचे गुरु आहेत, बरोबर आहे ना? वशिष्ठ ऋषी त्या ठिकाणी आहेत. वशिष्ठ ऋषी उंच आसनावर बसलेले आहेत. कौशल्या, कैकेयी, सुमित्रा या 3 राण्या, बरोबर आहे ना? कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा या 3 राण्या आहेत. या 3ही राण्या त्या ठिकाणी बसलेल्या आहेत. आपापल्या मुलाचा शृंगार करतायत, बरोबर आहे ना? कौशल्या, सुमित्रा, कैकेयी आपापल्या मुलाचा शृंगार करतायत, आणि आपापल्या मुलाचा शृंगार करून त्या ठिकाणी बसतायत. मंगलवाद्य वाजत आहे. नाव कोण ठेवणार? तर नाव वशिष्ठ गुरुदेव ठेवणार. वशिष्ठ गुरु नाव ठेवणार असं म्हटल्याच्या नंतर नाव कोण ठेवणार आहे? एक संत नाव ठेवणार आहेत. म्हणून कौशल्या माता आपल्या मुलाला घेऊन त्या वशिष्ठाकडे जाते, आणि वशिष्ठाला मांडीवर त्या मुलाला घेतलं जातंय. मांडीवर घेतल्याच्या नंतर कौशल्याच्या मुलाला ज्या वेळेला वशिष्ठ गुरुदेव मांडीवर घेतात, ऐका माझं, मांडीवर घेतात, आणि मांडीवर घेतल्याच्या नंतर वशिष्ठ गुरु रामाकडे बघितलं जातंय. बघितल्याबरोबर महाराज राम प्रभूकडे बघितल्याबरोबर वशिष्ठाचं मन रमलं जातंय. वशिष्ठ म्हणतायत की साधून कुठं अडकलं नाही पाहिजे, आणि साधू जर एखाद्या ठिकाणी अडकत असतील तर त्याच्यासाठी चुकीचं आहे. पण या लेकराकडे बघितल्याच्या नंतर मी सुद्धा याच्यामध्ये रमून गेलो. हा जगाला रममान करणारा आहे, पण याचं नाव सुद्धा राम आहे. याचं नाव सुद्धा राम आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. सो सुख धाम राम असो नाम, अखिल लोक अति विश्राम. राम सिया राम, राम सिया राम, राम सिया राम, जय राम सिया राम, राम सिया राम, जय राम सिया राम. तुलसीदासजी वर्णन करतात. पहिल्या मुलाचं नाव सो सुखधाम राम असं नाम, अखिल लोकदायक विश्रामा. पहिल्या मुलाचं नाव राम 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 असं नाव ठेवल्या जातंय. आता कैकेयी माता आपल्या मुलाला घेऊन वशिष्ठ गुरुदेवाकडे येते. वशिष्ठाने त्या मुलाला मांडीवर घेतल्याबरोबर वशिष्ठ म्हणतात की हा जगाचं भरण पोषण करणारा आहे, बरोबर आहे? जगाचं भरण पोषण करणारा आहे, म्हणून याचं नाव आहे भरत. भरत, राम भक्त भरत भैया की जय. त्याचं नाव भरत ठेवलं जातंय. भरण पोषण करणार आहे म्हणून भरत ठेवलं जातंय. आणि आता ऐका, म्हणून संदेश आहे बघा, भरण पोषण करणारा मोठा असतो, मग कथाकार मोठा नाही तर श्रोते मोठे असते, बरोबर आहे? म्हणून प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती असं म्हटलं जातंय. चौकीदार मोठा नसतो तर जमीनदार मोठा असतो. मला वाटतंय शेतीमध्ये नांगर सगळ्याला माहिती आहे, नांगर हाकला जातोय. नांगर हाकला म्हणजे तो गडीच असतोय असं नाही.
नांगर हाकणारा सुद्धा कदाचित मालक असतोय. मला वाटतंय जमीनदार हा जमीनदार, चौकीदार हा चौकीदार. तुम्ही म्हणाल की चौकीदार इतका कुठं उंच आसनावर असतो का? आम्ही खाली बसलो, तुम्ही वर बसलायत, मस्त बरोबर आहे का नाही? असं असला कुठं चौकीदार असतो का? आम्ही असला कुठं सेवक असतो का? असंच असतंय बाबा. मळ्यामध्ये शेतामध्ये ज्वारी ज्या वेळेला येत असते हुरड्यामध्ये, त्यावेळेला पाखरं हाणण्यासाठी सुद्धा एक मळाच बनवलेला असतो ना, बरोबर आहे ना? मळाच बनवलेला असतो, मळा बनवलेला असतो. त्याच्यावर एक कुणीतरी पाखरं हाकण्याकरता ठेवले आहे. असेच पाखरं हाणत असतो बघा, अशी 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 गोफण असते, अशी हां गोफण हां, असं 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 फिरवायचं. मी सुद्धा पाखरं हाणलेले, मी सुद्धा हां असं असं मग फेकायचं, बरोबर आहे का नाही? म्हणजे पाखरं हाणले म्हणून काय तो मालकच असतो असं थोडंच आहे. तो उंच आसनावर बसलेला असतो ना, तो गडी असतो कामाला ठेवलेला, बरोबर आहे ना? मग काय जमीन त्याचीच असते का? म्हणजे उंच असतात ते मालकच असतात असं कोणी सांगितलंय? पण आम्ही उंच जरी बसलो असलो तर हे तुम्ही स्टेज बनवलंय म्हणून आम्ही इथं बसलोय. तुम्ही जर स्टेज बनवलंच नसतं तर आम्ही इथं कशाला बसलो असतो, बरोबर आहे का नाही महाराज? मग दुसऱ्या मुलाला त्यावेळेला पाहिल्या जाते, हा भरण पोषण करणारा, बस याला जगात दुसरा कोणी शत्रू नाही म्हणून हा भरत आहे. राम भक्ताचं वर्णन केलं जातंय. विकल भरत पोषण करत होई, तारक नाम भरत असं कोई, असं तुळशीदासजी लिहित आहेत. भरत नाव ठेवले जाते. तिसऱ्या मुलाला सुमित्रा माता घेऊन जाते. त्या मुलाला मांडीवर घेतल्यानंतर वशिष्ठ म्हणतात की बस सगळी लक्षणाने युक्त असणारा हा मुलगा आहे. असं एकही लक्षण नाही की याच्यामध्ये तंतोतंत जुळत नाही, म्हणून याचं नाव लक्ष्मण असं ठेवलं जाते. तिसऱ्या मुलाचं नाव लक्ष्मण असं ठेवलं जाते. चौथ्या मुलाला मांडीवर घेतलं जाते. बघितल्याबरोबर महाराज याला एकही शत्रू नाही, हा अजात शत्रू आहे, पण त्याचं नाव शत्रुघ्न असं ठेवलं जातंय. त्याला रिपुसूदन असंही म्हटलं जातंय. नामकरण विधीचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला जातोय, पाळण्यात घातलं जातंय. नाव ठेवण्याचा कार्यक्रम आता राहिला नाही ना, आता नाही ना. आता कुठं असतं का बारसं एखाद्या ठिकाणी? आता कुठं तरी एखादं बारसं आहे. जुन्या काळात बारसे होते, फार बारसे होते. आम्हालाच एकदा निमंत्रण आलं होतं बारशाचं. म्हणे महाराज चला बारशाला, या बारशाला. म्हटलं येतो. गेलो आम्ही बारशाला. त्याच्याकडे बायका बसलेल्या होत्या, मी जाऊन उभा राहिलो. मी सहज म्हणलं काकू लवकर उरका, म्हटलं लवकर उरका, मला कीर्तनाला जायचं. झालं महाराज एकदा पाळणा म्हटलं की झालं सगळं, पाळणा म्हटलं की झालं सगळं. म्हणलं अरे उरका ना, लवकर उरका. मग त्यांनी सुरू केलं, काळीबाई तुम्ही म्हणा, कावळीबाई तुम्ही म्हणा, हिरवीबाई तुम्ही म्हणा, पाळणा, निळीबाई तुम्ही म्हणा, जांभळीबाई तुम्ही म्हणा, असं पाळणा. त्यांनी सगळे मला नाही बाई असं म्हणायचं, बरोबर? मला तर जीवन मला तर यायचं नाही असं करायचं, बरोबर आहे का नाही? असं ते थाटण ते त्यांचं, बरोबर आहे का नाही? ती त्वरा आणि ती पदराचा ते थाटण, बरोबर आहे का? मला नाही बाई, मला नाही. अरे म्हणा कोणतरी, मी म्हणू का? म्हणे म्हणे महाराज. मला पैसे द्या. फुकट म्हणत नाही मी, अजिबात फुकट म्हणे. किती रुपये घेणार? म्हणलं 500 रुपये घेणार बा मी, बरोबर आहे का नाही? घ्या म्हणे 500. मला आधी द्या, तुमचा विश्वास नाही, बरोबर आहे का नाही? हां. आणि मग मी ते 500 रुपये घेतले आणि मग मी पाळणा चालू केला. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, पाळण्यातच उतान झोप, दोघी चौघीने सवास केलं जुबाळा जुळे. दुसऱ्या दिवशी खात या केळ, त्यानं मागितलं मला रताड, त्याच्या जन्माचं झालं वाटुड जुबाळा जुळे. म्हणू का पुढचं अजून म्हणू का? 1-2 चरण म्हणू का? येतात मला म्हणू? फुकट नाही, 500 रुपये लागतात. 500 रुपये देत असाल तर म्हणे ना, देता का 500 काय म्हण 500 असं आहे का? दिवडी 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 असे असतात ते. बायकोचे खूप नाव असतात बुवा, बरोबर आहे? काय नावं घेतात बुवा. हा बस, हा दिवडी दिवडी दिवडीत होती घासणी, बरोबर आहे का नाही? हा आमचे मालक गेले संडासला, डुकरांनी दिली ढुसणी. हा अशी घेतले जातात, लक्षात घ्या. नाव ठेवलं जातंय त्या ठिकाणी, नाव अत्यंत चांगले ठेवले जातात. राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न असे नाव त्या ठिकाणी ठेवले जात आहेत. ऐका, आणि पुढे आता प्रभू मोठे होणार आहेत. प्रभू आता 16 वर्षाचे होत आहेत. आता वेळ कमी आहे ना, बरोबर आहे ना? हा, हे खरं सांगू का? हे रामायण असं मस्तपैकी सकाळी 10ला सुरू व्हायला पाहिजे आणि संध्याकाळी 6ला संपायला पाहिजे. मध्ये 1 तासाची सुट्टी पाहिजे. अरे काय रामायण आहे का? हे रामायण म्हणजे ताकापुरतं रामायण आहे. ताकापुरतंच म्हणतात ना, असं म्हणतात ना. हे रामायण म्हणजे कसं आहे? ताकापुरतं रामायण. 2 तासात कुठं रामायण सांगणं होत असतं का? फक्त भाव महत्वाचा.
दिवसभर सांगितलं पाहिजे, असं मस्तपैकी असे लोक असले पाहिजे ऐकायला, आणि असं सांगितलं पाहिजे मस्त, तर रामायण हे ताकापुरतं, पण भाव महत्वाचा आहे. ऐका, प्रभू आता 16 वर्षाचे होत आहेत. राज दरबारामध्ये विश्वामित्र ऋषींचं आगमन होतंय. ऐका, विश्वामित्र ऋषींचं आता आगमन होतंय. राज दरबारामध्ये ऋषी येतात. पूर्वीच्या काळामध्ये राजाच्या दरबारामध्ये साधूचा सन्मान केला जायचा. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सन्मान सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये होत होता. म्हणून तर आज सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांना बस छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु तुकोबा आहेत. छत्रपतींचे गुरु समर्थ रामदास स्वामी आहेत. साधूच्या दरबारामध्ये, संत राजाच्या दरबारामध्ये साधूचा आदर होत होता, आणि आदर होणं गरजेचं आहे, सन्मान व्हायचा. त्या ठिकाणी महाराज मन तलवार बस कधी कधी छत्रपती 9 सायासन झालेली मुलं आहेत ना बाबा, ही 9 सायासन मुलं झाले, त्यांना सर्दी जरी झाली तरी माय जेवत नसते बघा, माय जेवत नसते. माय लेकराच्या त्या डोक्यावर ताप जर आली लेकराला तर माय रात्रभर माय त्या गाळ पाण्याच्या पट्ट्या लेकराच्या डोक्यावर ठेवत असते, हळदही लावत असते. माय असते ना ती, बाप असतो ना तो दादा. त्यावेळेला राजा म्हणतोय बाबा मी राम देऊ शकत नाही म्हणल्याच्या नंतर राम हे सत्य आहे आणि लक्ष्मण हे समर्पण आहे. विश्वामित्र ऋषी म्हणतात राजा मला फक्त राम नकोय, मला रामाबरोबर लक्ष्मण सुद्धा पाहिजे. राम बी पाहिजे आणि लक्ष्मण. त्याचं कारण आहे राम सत्य आहे आणि लक्ष्मण हे रामाचं समर्पण आहे. जे पाहिजे ते दिलं जाते. समर्पण आहे ना, म्हणजे जिथं सत्य असतं तिथं समर्पण असणं अत्यंत गरजेचं आहे. समर्पणाची गरज आहे. मंडप असला पाहिजे, मंडप आहे पण मंडपाला खांबाचं समर्थन आहे. बरोबर आहे ना? खांब असल्याशिवाय मंडप कसा उभा राहील? बरोबर आहे. हा मंडप टाकलाय पण या खांबाचं समर्पण आहे ना, त्याला खांब जर नसतील ते उभा राहणार नाही. अजून सांगतो, इमारत हे सत्य आहे, इमारत सत्य आहे पण इमारतीचा पाया हे त्याचं समर्पण आहे. पाया असणं महत्वाचं आहे. पाया नसेल तर इमारत उभी राहणार नाही. अजून सांगतो, अजून ऐका. पताका माहिती ना तुम्हाला? पताका हे सत्य आहे पण त्याला लावलेली काठी अर्थात दंड हे त्याचं समर्पण आहे. एकटाच दंड जर निघाला तर त्याच्या कोण पाया पडणार आहे? आणि एकटीच पताका जर निघाली तर तिच्याही कोणी पाया पडणार? फडकल कशी बाबा? समर्पण असल्याशिवाय फडफड करणार नाही ना, म्हणून फडफड करणं महत्वाचं आहे. त्याला दांड्याचं समर्पण महत्वाचं आहे. म्हणून मला सत्याचीही गरज आहे विश्वामित्र म्हणतायत, आणि मला समर्थनाची गरज आहे. समर्थनही पाहिजे, सत्यही पाहिजे, समर्पणही पाहिजे. आणि त्यावेळेला आता वशिष्ठ येतात. वशिष्ठ म्हणतात राजा ऐका, विश्वामित्र ऋषी म्हणतायत राम आणि लक्ष्मण. राजा म्हणतोय राम लक्ष्मण देणार नाही, प्राण द्या. आणि आता विश्वामित्र ऋषी राग जायला निघतायत ना, वशिष्ठ गुरुदेव त्या ठिकाणी येतात आणि वशिष्ठ म्हणतायत की राजा अरे रामच काय, लक्ष्मण सुद्धा देऊन टाक बाबा, बस. हा आता हे जाणार आहेत पण आता अशी माघारी येणार नाही. ही ट्रायली जोडून माघारी येणार आहेत बाबा, जाऊ दे. हा लक्षात येते का बोलणं माझं? हे अशी जाणार नाहीत. वशिष्ठ म्हणतायत की त्यांना दिसतंय ना सगळं पुढचं काय. आता वशिष्ठ म्हणतायत ही जाणार आहेत बाबा पण ही ट्रायली जोडून माघारी येणार आहेत, अशी येणार नाहीत. विश्वामित्र यांना घेऊन जाणार आहेत. असं म्हटल्याच्या नंतर श्याम गौर सुंदर दो भाई विश्वामित्र मदनिधी पायी. श्याम आणि एक गौर, एक श्याम रंगाचा एक गौर रंगाचा आहे. रामप्रभू आणि लक्ष्मण जे आहेत दोघा जणाला ही घेऊन निघता. एक श्याम आहे, गौर आहे. जो श्याम आहे त्याचं नाव राम आहे, गौर आहे त्याचं नाव लक्ष्मण आहे. विश्वामित्राच्या सोबत राम आणि लक्ष्मण आता जातात, अरण्यामध्ये जातात आणि अरण्य विश्वामित्राच्या अंगावर आता पहिल्यांदा ताटिका नावाची राक्षसी धावून येते. ज्यावेळेला ती धावून येते ज्यावेळेस विश्वामित्र रामप्रभूला सांगतात, लक्ष्मणाला सांगतात सावध रहा, हीच ती ताटिका आहे. हिचेच 2 मुलं माझ्या यज्ञाचा विध्वंस करतात. प्रभू आपल्या भात्यातून बाण काढतात, ताटिकेच्या दिशेनं बाण लावतात, ताटिकेचा उद्धार करतात. क्रोध हा आपल्या नाशाचा कारण असतो, म्हणून नेहमी माणसानं क्रोधापासून सावध राहिलं पाहिजे. विश्वामित्र रामाला म्हणतायत की रामा
रामा हीच ताटिका आहे, हिचा वध कर, ही यज्ञ करू देत नाही. आणि मग ताटिकेचा मारलं जातंय, ताटिकेला मारलं जातंय. सुबाऊ आणि मारीची नावाची दोन राक्षस आहे. सुबाऊला त्या ठिकाणी मारलं जातंय, मारीचीला बिगर टोकाचा बाण मारला जातोय, समुद्राच्या पलीकडे टाकलं जातंय. त्यावेळेला सती विचारते की शिवजी, मारीची सुबाऊला मारलं जातंय पण मारीचीला का मारलं नाही, त्याला बिगर टोकाचा बाण का मारला? त्यावेळेला शिवजी म्हणतात सती, मारीचीचा आता उद्या काम आहे ना, बरोबर आहे ना, त्याला मारलं नाही, पुढे त्याचं काम येणार आहे. तोच आला होता ना, बरोबर. मामा 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 बनून कोण आला होता? मामा. हा मामा, बरोबर आहे का नाही? मारीच मामा, बरोबर आहे का नाही? हरण. याचं काम आहे उद्या, म्हणून आज याला मारून जमणार नाही, त्याचं पुढं काम येणार आहे, म्हणून त्याला पलीकडे टाकलं जातंय. बघा, आणि आता प्रभू पुढे जात आहेत. प्रभू आता एक आश्रम लागतोय, ऐका, एक आश्रम लागतोय. एका आश्रमामध्ये आता प्रभूजी जात आहेत आणि विचारतायत की गुरुदेव, हा आश्रम कुणाचा आहे? येतं इथं फक्त एक दगड पडलेला आहे. त्यावेळेला हा राघवा, हा सांगतोय बघ मी, हा आश्रम गौतम नावाचे ऋषी आहेत. गौतम नावाच्या ऋषीचा हा आश्रम आहे. बर, गौतम नावाच्या ऋषीचा आश्रम आहे. आणि काय आहे? अहिल्या नावाची एक मुलगी आहे, अहिल्या. अहिल्या, बरोबर आहे ना? हा दगड, हा ते सांगतोय, हा दगड ती अहिल्या, अहिल्या, बरोबर आहे ना? काय झालं? अहिल्याच्या बापानं अहिल्याचं स्वयंवर रचलं होतं. स्वयंवर सांगितलं होतं की जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करील त्याला माझी मुलगी माळ घालणार आहे, असं ठरलं होतं. अहिल्याच्या बापानं ठरवलं होतं. आणि मग पृथ्वी प्रदक्षिणा सगळे देव निघाले होते. चंद्र निघाला होता, बस उंदीर मामावर बसून गणपती बाप्पा निघाले होते. अरे आपण बी जाऊ म्हणले, काय बरोबर, सश्या हळूहळू जाऊ म्हणले, जाऊ, बरोबर, जमलं तर जमलं, बघू म्हणले. इंद्रही निघाला होता, ऐका, इंद्र निघाला होता, सगळे देव निघाले होते. आणि आपल्यालाच आता अहिल्या मिळणार, आपल्यालाच आता अहिल्या मिळणार असं म्हणत होते. पण तेवढ्यामध्ये गौतम नावाचे ऋषी, आणि त्या गौतम नावाच्या ऋषी त्या ठिकाणी एक गाय होती. आणि गाय नेमकंच ती वासरू जन्माला घालत होती, बरोबर आहे ना? आणि वासरू जन्माला घातलेलं होतं आणि वासरू चाटत होती गाय. त्यावेळेला त्या गायीला 5 प्रदक्षिणा गौतम ऋषींनी घातल्या गेल्या. आणि घातल्याच्या नंतर दरबाराजवळ उभे राहिले आणि ब्रह्मदेवा सांगितलं, हे बघा, हे पुण्य घ्या, हे पुण्य, चला, हा प्रदक्षिणाचं पुण्य मिळतंय. गायीला 1 प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळत असते, बरं लक्षात ठेवा. प्रदक्षिणा केली जाते आणि न्याय मांडला जातोय, शास्त्र तर्क काढला जातोय. आणि आता अहिल्या गौतमाच्या गळ्यामध्ये माळ घालते, गौतमाच्या गळ्यामध्ये अहिल्या माळ घालते. आणि अहिल्या माळ घालून त्या ठिकाणी अहिल्या आता निघते. ऐका, अहिल्या आता आणि गौतम ऋषी आश्रमामध्ये येतात. पण महाराज इंद्रानं बरोबर आहे ना, त्या ठिकाणी इंद्र आला होता, म्हणून तर असं म्हटलं जातंय, इंद्रा पडले भोग, इंद्रा पडले भोग, चंद्र झाला काळा. 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 नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला ताळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा. इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा. इंद्र त्या ठिकाणी बघतोय, इंद्र म्हणतोय की अरे बापरे, मी तर आलो होतो जवळ आणि गौतमानं चान्स मध्ये साधून घेतला. अजिबात नाही, या वाईला मी सुखासुखी नांदू देणार नाही, असं इंद्राला वाटतंय. आणि इंद्र काय करतोय, गौतम ऋषी गंगेवर स्नानाला रोज जातात ना, मग याचे पातीवर त्याचं हनन करायचं असं ठरवलं जातंय. पण इंद्रानं काय केलं माहितीये, इंद्रानं गौतमाचं रूप धारण केलं. इंद्रानं चंद्राला सोबत घेतलं. चंद्राला सांगितलं तू कोंबडा झालं पाहिजे, कोंबडा. चुकीच्या कामाला कधी जाऊ नका, भोग पडत असतात. चंद्राला सांगितलं तू कोंबडा झाला पाहिजे, चंद्र कोंबडा झाला, बरोबर आहे ना? आणि इंद्र निघाला. इंद्र आणि चंद्र दोघं जण निघाले गेले. आणि कोंबड्यानं बाग दिली, कोंबड्यानं चंद्रानं बाग दिली कोंबडा बनून. 2 वाजता, रात्री 2ला
गौतम ऋषी आश्रमातून निघाले, गंगेवर स्नानाला निघून गेले. त्यांना वाटलं पहाट झाली ना, कोंबडा हरवला ना, आणि आता गौतमाचं रूप धारण करून इंद्र त्या घरामध्ये गेला आणि तिचं पातिव्रत्याच नष्ट केलं गेलं, पातिव्रत्य नष्ट केलं झालं. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजेर तपोवन तालुका परळी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.